तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट केपी या चॅनलवर। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की MST CETची जी एक्झाम दिली लोकांनी, त्याच्यामध्ये त्यांचा विषय होता PCM। त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की याच्यामध्ये त्यांची परीक्षा परत होणार आहे। तर ती परीक्षा का परत होणार आहे या ठिकाणी ती माहिती आलेली आहे। नक्की काय प्रॉब्लेम झाला, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा परत द्यायची आहे का, काही ठराविक विद्यार्थ्यांना फक्त द्यायची आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आला आहे, ते सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। तर या ठिकाणी आपण CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपण खाली येऊ। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहून घ्या, इम्पॉर्टंट नोटीस आहे या ठिकाणी रिगार्डिंग री एक्झामिनेशन MST CET PCM ग्रुपवाल्यांसाठी, ज्यांचा पेपर 27 एप्रिल 2025ला झालेला आहे, त्यांच्यासाठी ही बातमी आहे। नक्की काय विषय आहे तो या ठिकाणी आपण बघू। या ठिकाणी हे डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे बघा, हे PDF दिलेलं आहे। या PDF जाऊन आपण ती PDF डाउनलोड करू। तर PDF डाउनलोड केलेली आहे। तर यांचा या ठिकाणी असा मेसेज आलेला आहे की बघा, दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेले MST CET 2025 PCM ग्रुपच्या फेरपरीक्षेबाबत ही बातमी आहे। तर या ठिकाणी PCM ग्रुपवाल्यांची 27 एप्रिलला जी परीक्षा झाली त्यांची परीक्षा परत घेणार आहे। तर का परत घेणार आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊ। शैक्षणिक वर्ष 2024-25-26 करिता राज्य CET परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेले MST CET परीक्षा सामायिक परीक्षा दिनांक 9 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 कालावधीत पार पडली आहे। सदर परीक्षा दरम्यान 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेमध्ये उमेदवारांना गणित विषयाची संबंधित तांत्रिक अडचणी उद्भवल्याबद्दल उमेदवारांनी ईमेल, पत्र, तिकीट सिस्टम, दूरध्वनी आणि प्रत्यक्ष CET कक्षात जाऊन भेट देऊन पालक उमेदवारांनी आक्षेप आणि तक्रार नोंदवली आहे। म्हणजे काय झालेलं आहे, 27 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात ज्यांची पण PCMची एक्झाम झाली आहे त्यांच्या एक्झाममध्ये गणित विषयामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाली आहे। मग या संदर्भात CETकडे तक्रार केली आहे लोकांनी। तर त्या तक्रारीचं अनुकरण करताना CETने त्यांना री एक्झामसाठी आपल्याला माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय CETने पुढे प्रकारे घेतले आहेत बघा। दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेली आहे अशा परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांची फेरपरीक्षा 5 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे। या संदर्भात संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी। म्हणजे त्यांची एक्झाम ही 5 तारखेला नंतर होणार आहे। तरी परत आता या ठिकाणी कोणाची एक्झाम परत होणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या। सदर परीक्षेत उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षा देणे अनिवार्य आहे। म्हणजेच काय, आता 2 दिवसात CETकडून एक यादी येणार आहे। त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्ही या ठिकाणी परीक्षा नंतर रिपीट देऊ शकता। जर तुमचं नाव यादीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकत नाही। म्हणजेच तुमचं हॉल तिकडे येणार नाही आणि ज्यांचं यादीमध्ये नाव आहे त्यांना हॉल तिकडे येणार आहे आणि त्यांनी 5 तारखेला त्या ठिकाणी एक्झामला जायचं आहे। ज्या ठिकाणी तुमची एक्झाम झालेली होती जुनी, त्याच ठिकाणी तुम्हाला परत ते री एक्झाम द्यायची आहे। त्याच सेंटरवरती जाऊन सदर फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी राज्य CET कक्षाच्या संकेतस्थळावर mstcet.org वर नियमित भेट द्यावी। आता याची जी लिस्ट लागणार आहे ती लिस्ट कधी लागणार, या 2 दिवसात लिस्ट लागणार आहे। ती पण लिस्ट लागली की आपल्या चॅनलवर आपण त्याची अपडेट देऊच। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्त माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या WhatsApp ग्रुप जॉईन करा। त्याच्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट्स माहिती येत असतात। जास्त तुम्हाला जर काय अजून माहिती हवी असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। काय तुमचे प्रश्न असतील, काय तुम्हाला निर्णय असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याची 100% आम्ही तुम्हाला खात्रीशीर उत्तर देऊ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या PCMचा विषय दिलेल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।